कावर राधिका ताई, आला होता का तुम्हाला? पियुष भाऊजीचा फोन आला होता काय म्हटलं? सांगितलं का ते ना काही का आपल्या नंदीच्या इथं गेले होते तर काय झालं काय नाही ते तिथं फैसला करायला गेले होते ना ते भानकुडी ननद म्हटलं आपली 50 वेळा बोलवतच राहते याले त्याले याले त्याले. आता गेले म्हटलं दोघे जण. आता काय आणते काय मी तिकडून निरोप काय घेऊन येते तर का घेऊन येते तर त्याला सोबतच. हो ना बिचारे, मला इथंच विचार आला. पण म्हटलं आता काय हो, मगाशी तर फोन केला होता आपण दवाखान्यात जायच्या अगोदर. काय म्हणते तर दवाखान्यात घेऊन गेलो होता आपल्याला त्याच्या अगोदरच तर फोन केला होता. मग नेहमी फोन करणंही चांगलं नाही आहे ना, ऑफिसमध्ये असते ना ते. त्याला चिड येते म्हटलं. फोन केला तर वारंवार फोन केला तर चिड येते त्याला, म्हणून नाही का मी फोन केला नाही. तू विचार ना, अंकुश भाऊजीला विचार ना काय झालं काय नाही. त्याला माहीत असेल ना, आता ते तर घरीच आहे. त्याला माहीत असेल विचार त्याला. राधिका ताई काही बोलता तुम्ही, त्याला काय माहीत राहते व त्याला काहीच माहीत नाही म्हटलं. त्याला तर हेही माहीत नाही का आई बाबा तिथं गेले म्हणून, आपले सासू सासरे गेले म्हणून नंदीच्या इथं हे माहीत नाही म्हटलं त्याला. काय माहीत बिचारे कुठं राहते आणि कुठं नाही, दुनियेत राहते का नाही राहत. काय बोलतो पुन्हा त्याला माहीत नाही काही बोलतो काय. एवढं मोठं घरात झालं म्हटलं. सासू सासऱ्याचं एवढं भांडण झालं, मारकुटाई झाली, आणि एवढं सगळं काही झालं आणि अंकुश भाऊजीला काहीच माहीत नाही. हो राधिका ताई तुम्हाला तर माहीत आहे ते भले आणि त्याचा मोबाईल भला. आता मी इकडे आली तर मग कायले राहते ते घरात. घरात चालले असन खा प्यायला चालले असन मग बाहेर, नाही तर मग मामाजीनं वावरात धाडलं असं. त्याला काही माहीतच नाही. ते मी सांगितलं म्हटलं त्याला का तुम्हाला माहीत नाही आहे का हो म्हटलं. सासूबाईला म्हटलं किती मारलं म्हटलं मामाजीनं म्हटलं. तर ते म्हणे माय म्हणे हो काय म्हणे मला तर काहीच माहीत नाही म्हणे. मग वाटलं विचारलं वाटते त्यानं, मोठ्याईला विचारलं तेव्हा मोठ्याईनं सांगितलं वाटते. तर तेव्हा म्हणे हो म्हणे ही गोष्ट खरीच आहे म्हणे. मग म्हटलं मला इथं राहून माहीत म्हटलं आणि तुम्हाला म्हटलं तिथच्या तिथंच नाही माहीत म्हटलं. कशा आहे काळजी ना बाप्पा, जरासं दखल देत नाही ते करत, जरासं दखल द्याले आपलं म्हटलं. इकडे आपल्याला विचार पडून गेला काय होऊन राहिलं असेल तिकडे काय नाही तर बस बाप्पा काही हो. पण ते आले नाही पाहिजे बाप्पा अजून छातीवर बसासाठी म्हटलं महिना 2 महिन्यासाठी. नाही हो मामाजी आहे ना सोबत, मामाजी आहे ना. मामाजी काही असे भलते सलते कामं काही करत नाही. पाहिलं नाही का त्या त्याचं. मामाजी सोबत राहिल्यावर म्हटलं काही गलत होऊच नाही शकत. ते समजाव करून म्हटलं त्याला. आणि मग समजाव करून येऊन जाईल आणि सोबत नाही घेऊन येईन म्हटलं. मला नाही वाटत ते घेऊन येईन म्हणून. राधिका ताई म्हटलं आपले सासरेने घेऊन येईन पण आपली सासू आपल्या सासूनं म्हटलं का चालव बाई. तर मग मामाजी काय म्हणणार आहे मग ते एवढ्या जणांसमोर म्हणून का हे म्हणून राहिली चालणं मग काय मी ते म्हणून. वादगीत झाला तिथं बहसबाजी काही केली तर मग म्हटलं घेऊन येऊन जाईन त्याला. मग म्हटलं आपल्याला त्रास देईन त्या आपल्याला पहिले. आता तर सासरच्या लोकांना त्रास देते मग आपल्याला त्रास देईन. काहूनच अशा आहे काय माहीत बाप्पा. दोघी मायले की विचारे राधिका ताई आपलं घर किती चांगलं आहे व किती चांगलं आहे. मामाजी चांगले आहे म्हटलं. अंकुशजीचा तर काही वादच नाही आहे, ते तर माझ्यासोबत लयच चांगले राहते. भाऊजी चांगले आहे, सगळे काही चांगले आहे म्हटलं. पण म्हटलं फक्त आपली सासू नाही लाईनी ननद व भल्लीच कशीची कशी आहे गड्या. कसं करावं किती काही केलं बिचारे तर यायला काही चांगलं लागतच नाही. मी तर बिलकुलही त्याला चांगली लागत नाही. त्याला माहीत आहे तोंडावर पटापट बोलते की नाही हे, तर मी तर त्याला आवडतच नाही. नाही असा काही विचार नको करू तू. मामाजी गेले, मामाजी सगळं काही चांगलं करून येईल. पण मी काय म्हणतो पुन्हा आई किती वेळची गेली व. आपण दुकानातून म्हणतो दवाखान्यातून येऊन गेलो. आणि म्हटलं आई घरातच नाही आहे. आपाही बसले जरासा चहा करून दिला त्याला, ते चहा पेले ते बाहेर चालले गेले. आणि म्हटलं आईचा याचा काही पताच नाही आहे कुठे गेली आणि कुठं नाही तर आई. दरवाजाही म्हटलं लोटलाच होता. कुत्रं येऊन जाते घरात. कुठं चालली गेली अशी. गेल्या असन ना काही काम घेम असन, शेजारी गिजारी गेल्या असन. हो ना तर गेली असन तर खूप वेळ होऊन राहिला ना. आता आपल्यालाच तर यायला किती वेळ होऊन राहिला दवाखान्यातून. आई किती वेळची गेलती तू. काय तुझी आठवण करून राहिली होती मी. म्हटलं आम्ही दवाखान्यातून येऊनही गेलो म्हटलं आणि आई काही घरात नाही. कुठे चालली गेली होती. कुठंच नाही गेलती. आता तुम्ही चालल्या गेल्या होत्या दवाखान्यात ते आप्पाला घेऊन. मग एकटी बसली होती. का मग मी सगळं सकाळीच झाले. मग म्हटलं एकटीले कसं लागून राहिलं होतं घरात. आता तुम्ही दोघी आहे बोलचाल करता, घरदंदन लागून राहिलं. एकटीले गमून नाही राहिलं होतं. तर म्हटलं ते बाजू बसून गेली होती, बाया बसल्या होत्या तर जराशी जाऊन. तर तिथं बसली आणि आता म्हटलं तुम्ही आल्या असाल म्हटलं ते येऊन गेली. तर तेवढ्यात तुम्ही म्हटलं ते काकू भेटली होती तर तिच्यासोबत बोलायला बसले 2 शब्द. मग बोलता वेळच निघून गेला. असं काकू भेटले होते काय म्हणे. काही नाही म्हटलं आली म्हटलं राधिका म्हटलं तिच्या जाऊले घेऊन म्हटलं लायना जाऊले. तर म्हणे पाठव जा म्हणे घरी म्हणे, नाही तर मी येतो म्हणे मग भेटायला म्हणे तिले म्हणे. मी म्हटलं काय माहीत बाप्पा आता त्याचा उद्याचा होते का तर निर्णय जायचा म्हटलं. तर म्हटलं आज संध्याकाळी त्याचा पाहुणचार करून टाकतो म्हटलं. मग काय माहीत उद्या जाते काय तर म्हटलं त्या. तर अशीच गोष्ट चालू होती बाई आमची त्याची. हो ना आई आमचा तर विचार होता म्हटलं राहायचा. आपण काय करावं आता, जास्त वेळ मागून नाही आलो ना आम्ही, नाही तर राहिलो असतो. आणि पहा बरं आम्ही इकडे आलो नाही म्हटलं तर तिकडे जतीन झालं. मग अशा तर इकडे राहिलो तर म्हणून तुम्हाला घरादाराची काही फिकर आहे नाही म्हणून माहीत असल्यावरही म्हणून तुम्ही अशा करता म्हणून.
असं होऊन जाईन मग ते. नाही नाही, बस आजचा दिवस, मग आम्ही उद्या आमच्या घरी चाललो जाऊ. लवकर लवकर तयारी करून चाललो जाऊ. होणार आधी का ते? हो नाही, आता झाले ना, लय दिवस झाले ना आता. 2 दिवसाच्या जागी म्हटलं 3 दिवस होऊन गेले आता. आता मी चालली जातो म्हटलं उद्या सकाळी. लवकर लवकर तयारी करून नाश्ता गिष्टा केला का चाललं जाईन. जेव्हा खावायची काही हे करू नको तू, कारण की तुला माहिती आहे ना तिकडे कसा धतिंग चालू आहे तर घराकडे. नाही हो बाई, काही बोल तू. तुमच्या इथं म्हटलं चालूच राहते. चालूच राहते म्हटलं तुमच्या इथं असं आहे काय? काही ना काही कारनामा होतच राहते. आणि तुला काय बार बार याले भेटते काय? एकटं म्हटलं एवढ्या दिवसातून म्हटलं आली म्हटलं. हां बिलकुल जेवण खावण करजो आणि तसंच निघजो म्हटलं. आणि तसं नाश्ता गिष्ट्यावर नाही जायचं. आणि काय म्हणते तर आता पुन्हा मग आपल्या इथं पहिल्यांदाच आली, त्याच्यासाठी एखादी साडी गिडी घ्यावी लागेल काय? त्याच्यासाठी एखादी साडी घेतो, तुला घेऊन घेतो. मी ते साडीच पाहायला गेली होती. आणि मी म्हटलं बोलता बोलता त्या बहिणीनं सांगितलं म्हणे ती आहे नाही का तिकडची, काय म्हणते तर काय नाव आहे तिचं, ते काय लीला मावशी. ते लीला मावशीनं म्हणते साड्या आणल्या म्हणते विकासाठी म्हणते. तर मी तिथं गेली होती. म्हटलं तिथं बसली आणि तिकडे निघून गेली. मग तर तिथून पाहून येतो म्हटलं तर ते लीला मावशी नव्हती. मग घेऊन गेली बाई मी तिकडूनही. तर म्हटलं एक साडी तुले आणि एक साडी पूनमले घेऊन घेतो म्हटलं. आता ते बिचारी येते काय? ते तर पहिल्यांदाच आली की नाही आपल्या घरी. अरे आई, काही बोलता काय तुम्ही? साडी फाडी कायला पाहिजे? मला नाही पाहिजे साडी. आणि तुम्हाला तर माहिती आहे मला नेसता येते काय? हे पहा, आता दवाखान्यातून आली म्हटलं साडी काढून फेकली, ड्रेस घालून घेतला. मला साडी काही जमत नाही. मला साडी गिडी नाही पाहिजे. कायले तुम्ही खर्चात पडता फालतूस? सांगा ना राधिका ते यायले, मला नाही पाहिजे साडी. लागन तर राधिका ताईला घेऊन द्या तुम्ही. आता नाही जमत साडी तर घालशील नाही काय? घेऊन जा एखादी. काहून तुला आमचीच चालत नाही का बाप्पा? घालशील नाही का आमचीचे कपडे गिपडे? नाही बाई, असं काही नाही आहे. असा विचार नका करू तुम्ही. मी म्हणून राहिली का कायले फालतूस खर्च करता तुम्ही? राहू द्या ना. सांगा ना राधिका ते येले. नाही पुन्हा आई म्हणते ना घेऊन देतो म्हणून तर घेऊन घे. नाही मला नको घेऊ. आताच तर घेतली होती त्या साडी. मी बिमार झाली होती तेव्हाच तर म्हटलं मला आणि गेले कपडे घेतले होते. आणि आता अजून कायले पाहिजे? एवढ्या वेळाने पाहिजे मला साडी गिडी. आणि मी काय नवीन आली काय का मला साडी पाहिजे? पुन्हा मला नवीन तिला घेऊन दे. मला नाही पाहिजे. आणि सध्या म्हटलं माझं लय साड्या आहे, येई नाही घेऊन दिल्या म्हटलं, तेच कपाट भरलाय. आणि इथून जर अजून साडी नेली ना तर मग ते म्हणून का साड्याच घालत बस म्हणून सगळ्या. आणि सगळ्या साड्या म्हटलं वर्कच्या आहे म्हटलं, साध्या सुद्धा 2-3 साड्या आहे. मग मला म्हणून का नसते हे साडी घाल ते साडी घाल, मग मला मागं लागून जाते आई. आणि तुला तर माहिती आहे मला नरम साड्या पाहिजे. आणि आता म्हटलं लय साड्या झाल्या माझ्याजवळ, आता मला साडी नाही पाहिजे. तू घेऊन दे लागन तर पूनमला घेऊन दे ना. हाय ह्या अशा करता तुम्ही. तुम्हाला नाही म्हणून राहिले तर तुम्ही म्हणून राहिला आहे नाही का? फालतूच त्याला खर्चात पाडून राहिला. कायले खर्च लावून राहिला त्याच्या मागं? अहो बाई, पोरीचाही काय खर्च होत असते काय मायच्या मागं? काही बोलतो तू. पोरीनं तर जेवढं नेलं ना म्हटलं तेवढं मायचं मन खुश होते. आई तेवढी खुश होते म्हटलं. बरं अंका व ह्या चष्मा गिष्मा आणला ना तुम्ही? आप्पाजी कुठं आहे? चष्मा आणला काय? भेटला काय? सोबतच तेल लागाय त्यानं चष्मा बनवून. आणि तू आप्पा इथं दिसून नाही राहिले. तेले सोडलं काय दवाखान्यात? नाही बाई, तेले कायले सोडन? सध्या चष्मा नाही देत म्हणे. सध्या त्याच्या डोळ्याचं म्हटलं चेकअप केलं आम्ही, पैसे गिसे भरून दिले त्याच्या चष्म्याचे. आणि म्हणे 1 दिवसाने या म्हणे घ्यासाठी म्हणे. ते बनवून ठेवन आणि मग जा लागन. आता देईन तो उद्या संध्याकाळपर्यंत. आम्ही तर इथं राहणार नाही, आम्ही तर चाललं जाईन आमच्या गावी. तरी आई धीरजला पाठवून देतो दवाखान्यात. बनवून ठेवून म्हणे तो संध्याकाळपर्यंत म्हणे चष्मा म्हणे. तर मग आणून घेजो. आणि देऊन देतो आप्पाले. आप्पा तर भले खुश झाले होते. आणि तो चष्मा लावला डोळ्याले तर भलं साजर दिसून राहिलं म्हणे. तूही मस्त दिसून राहिली म्हणे. म्हटलं तुम्हाला पहिलेच तर सांगितलं होतं. तुमचा चष्मा चांगला नाही आप्पा म्हटलं, त्याच्यानं तुम्हाला दिसून नाही राहिलं आणि तुम्ही किती वेळा पडून राहिले. आता पहा बरं म्हटलं या चष्मा लावला तर कसं स्पष्ट दिसून राहिलं म्हटलं. हो म्हणे बाई म्हणे, बरोबरच बोलून राहिली म्हणे तू म्हणे. मग लावला मग खुशच झाले ते, एकदमच खुश झाले. तू आप्पा असेच करते, ऐकत नाही कोणाची, बस आपलीच करते आपलीच लावते. त्याला मी किती दिवसाचं म्हणून राहिली. आणि पैसे दिले काय त्यानं? पैसे दिले का चष्म्याले? काय बाई चष्म्याचं त्यानं दिले काय मी दिले काय? एकच आहे ना. बिचारे त्या कायले खर्च केले वर राधिका. म्हटलं जवयाचे पैसे होते ना ते काय म्हणून ते म्हणून पैसे घेऊन पाठवलं म्हणून. आणि तिथं खर्च करून आली काय म्हणून तू? असे म्हणून ना. आई एवढे काही बारीक बोटं काही मोजत नाही ते. मला तसेच दिले होते त्यानं खर्चासाठी. आणि काय होते एखाद्या वेळेस घेऊन दिलं तर माझ्या हक्क नाही का त्याच्यावर? माझ्या हक्क नाही आहे काय म्हटलं? तसं नाही बाई, पण किती काय म्हटलं तरी जवयाचे बोलणी झाले पाहिजे का? पाय 2 दिवसासाठी गेली आणि माहेरच्या लोकांवर खर्च करून आली असं नाही म्हटलं पाहिजे. आणि त्याच्यात तू सासू म्हटलं आहेस कशी? त्या सासू गिसूले माहीत झालं तर बोलन म्हटलं त्या खर्च कराच नव्हते लागत. होते ना त्याच्याजवळ पैसे, त्याला त्याची भेटत नाही काय? म्हाताऱ्या माणसाचे पैसे भेटते तर त्याच्याजवळ तर होते. त्याला मग मागच तर भेटले पैसे. काय खर्च केला त्यानं? 1 रुपया तर खर्च नाही करत हो माय. पूर्ण पैसे लावून ठेवते. त्याला म्हणावं का आपलं औषध पाणी करावं काही करावं. बस पैशावर पैसा जमून ठेवते बाप्पा. काय माहीत उरावर नीन काय तर पैसा बांधून अंगाले काही लावत नाही. नुसता पैसा करते आणि ठेवते.
पाय आता तू होती तर कमीत कमी त्याचा चष्मा तरी येऊन गेला म्हटलं, नाही तर बस राहिले असते तसेच बसले इथं तिथं पडले असते आणि आले असते मा टोंगाय फोडून. बाई दिवे लावायचा टाईमही होऊन गेला तर अजूनपर्यंत आले नाही बाप्पा. काय झालं असं माय तिथं आणि काय नाही. माय रश्मीचा संसार चांगल्यानं झाला पाहिजे बाप्पा, नाही तर किती बेकार. ह्या पोटीले बाप्पा नाव समज नाही आहे, नाव समज राहिले. आता इनं मंदानं तिला समजून सांगितलं पाहिजे, नाही तर बस मग काही काही जमणार नाही. आता येपर्यंत बाप्पा आपल्या मनात मन राहत नाही का तिथं काय झालं असं आणि काय नाही. आणि त्याच्यातच मन आहे बाप्पा पोरीचं काय होते काय नाही तर. आणि काय म्हणते तर ह्या पिंट्या येऊन गेला ऑफिसवरून आणि अजूनपर्यंत आले नाही बाप्पा. पण ह्या पिंट्या लवकरच आला आणि तिकडे गेला. काहून लवकर आला काय माहीत, का त्याचं ते काय म्हणते दुकान लवकर बंद झालं काय तर, त्याचं ऑफिसचं दुकान बंद झालं काय तर. मोठे आई आतापर्यंत आई बाबा आले नाही काय? आले नाही काय आतापर्यंत? नाही ना रे बाबू, आतापर्यंत काही आलेच नाही ना. मी तर लय वेळची वाट पाहून राहिली रे. मी आता विचारही केला ना, म्हटलं आज तूही लवकर येऊन गेला, तू ऑफिसचं दुकान बंद झालं काय इतके लवकर येऊन गेला तू आज? अहो मोठे आई दुकान नाही होते, ऑफिसच होय, कार्यालय होते, तिथं काम करायला लागते. अरे हो ना, तर जे काही आहे ते काहून बंद झालं म्हटलं आज एवढ्या लवकर? का तू सुटी किटी घेऊन आला हे विचारून राहिली मी. नाही मोठे आई आज नाही काय मोहीम म्हणणे लागून राहिलं होतं ना. म्हटलं एक तास अगोदर सुट्टी देऊन द्या म्हटलं साहेबाले. म्हटलं साहेब म्हणे बरं म्हणे ठीक आहे म्हणे. तर म्हटलं मी लवकरच येऊन गेलो, आज मोहीम म्हणणे लागून राहिलं होतं. आणि बाबाले म्हटलं 4 वाजतापासून फोन लावून राहिलो. आता तिथं काय झालं काय नाही तर बाबानं म्हटलं एकही फोन नाही उचलला. पहिले तर उचलला नाही आणि त्याच्यानंतर लागूनच नाही राहिला, कवरेज क्षेत्राच्या बाहेरच आहे म्हणते. मी म्हटलं असं काय झालं काय नाही. आणि घरी येऊन पाहतो तर अजूनपर्यंत आले नाही, हे दोघंही जण नाही आले. आता यायचं मोबाईल गिबाईल चार्जिंग मार्जिंग आहे का नाही आहे त्याच्यात, काय मी काय आहे काय नाही. तर म्हटलं मग म्हणणे लागून राहिलं होतं. तर म्हटलं घरी चाललं जातं, म्हटलं घरी आले असं तर म्हटलं तर कायचं आता इथंही नाही आहे. आता वाट पाहतो ना, आता तूही वाट पाह मी वाट पाहतो. हो ना रे, वाट पाहायच्या शिवाय कामच कोणतं आता वाटच पाहिजे आहे. मॅ दिवे गिवे लावले बाप्पा, झाडझूड गिडझूड केली आणि वाटच पाहून राहिली मी, तर तू दिसला. आणि कुठेही अंकुश कुठे गेला तर आलाच नाही काय तो? सकाळी सही नाही दिसला, नाताही नाही दिसून राहिला. वावरात गेला होता काय तो? अरे त्या पोट्याचं मन तरी लागते का घरात? आता त्याची बायकोच नाही आहे. सकाळी आला आणि काय खाल्लं गेलं आणि चाललं गेला आणि मग आला थोड्या वेळाच्या नंतर. आणि मग म्हणे काय झालं होतं घरात असं तसं. तर काय माहीत कसं काय माहीत झालं तर त्याले. मग मी सांगितलं त्याले, हो म्हटलं तू आईचे बाबाचे जरासे झाले होते म्हटलं भांडणं गिडणं. मग विचारपूस केली मले आणि बस गेला. मग आलाच नाही बाबू तेव्हापासून. 1-2 मित्र आले होते त्याच्या विचारासाठी, म्हणे हाय काय म्हणे अंकुश म्हणे. मी म्हटलं आत्ताच गेला म्हटलं तो घरातून म्हटलं. तर मग थोही नाही आला आणि त्याचे मित्रही नाही आले. काय माहीत मित्रासोबत गेला का काय गेला. तर त्या पोट्याचं काही बरोबर दिसत नाही मला. लग्न झालं सगळं झालं तरी अल्लडपणा आहेच बापा. लेकराचाच दिमाग लागते त्याचा. आता जरासं घरातही ध्यान द्या लागते. असं झालं तर आता तिकडे बहिणीचं असं चालू, आई बाबा घरात नाही. विचारपूस करायला नाही, बस विचारून घेतला आणि चालला निघाला बाहेर. हे असं असते काय? असं आले. पण जाऊ दे आता. आता तूही वाट पाय मी वाट पाहतो. तुझी आई बाबाची केव्हासा येते आणि केव्हासा नाही तर बाप्पा. मनात मन नाही पोरीचं काय होते काय नाही बाप्पा तिथं. त्या पोरी नाही बाप्पा जरासं दिमागानं काम नाही करत. हे पोरगी दिमागानं काम करायले. चांगलं तर चांगलं, नाही तर किती वाईट. तिथं सांभाळून गेली पाहिजे बाप्पा गोष्ट. दोघंही गेले, माई गेली आणि बापाही गेला बाप्पा. सांभाळून गेली पाहिजे. पोरीबारीचं जीवन मोठं कठीण आहे माय, मोठं कठीण आहे. चांगलं तर चांगलं, नाही तर बस काही कामाची गोष्ट नाही आहे. अरे आई बाबा आले की तुम्ही? तुमचीच वाट पाहून राहिलो होतो. आणि बाबा मी तुम्हाला किती वेळचा फोन लावून राहिलो, 4 वाजतापासून तुम्हाला फोन लावून राहिलो. 1-2 वेळा म्हटलं रिंग गेली आणि त्याच्यात नंतर म्हणे कवरेज क्षेत्राच्या बाहेरच आहे म्हणे. तुम्ही चार्जिंग गिर्जिंग केली नव्हती का मोबाईलले? आणि एवढा उशीर काऊन केला? संध्याकाळ होऊन राहिली बाबा, लवकर निघा लागत होतं ना तिथून. आणि सांभाळली काय गोष्ट जमली काय? काय म्हणे तिच्या रश्मीच्या इच्छे सासू सासरे काय म्हणे? तिचेचा पाहुणा काय म्हणे? अरे काय रे आल्या एवढे सारे प्रश्न विचारतो. जरा दम तर घे. जरा दम तर घे. एवढा दुरून आलो, पाणी गिनी पिऊ दे. जरासं बसू दे. आल्या एकदम चालू होऊन गेला. एखाद्या बंदुकीसारखा गोळ्या झाडाले धडधड. सगळं सांगतो तुले, जरासं दम घे आणि बस. तूही बस आणि मी बसतो. मग कवासा आला तू ऑफिसवरून? कवासा आला? बाबा झाला ना मला अर्धा तास झाला, लवकरच आलो मी. आज मला मन नाही लागून राहिलं होतं तिथं. बरं बसा तुम्ही, पाणी घेऊन येतो तुमच्यासाठी. पाणी घेऊन येतो, बसा. मी काय म्हणतो पिंट्याचे बाबा, माझी तब्येत काही बरोबर लागून नाही राहिली. मी जातो जरासा आराम करतो. गाडीनं भलं डोकं भनभन करून राहिलं, तसे मी हातपायला दुखून राहिले. मी थोड्या वेळ आराम करून घेतो. बरं जाय तू, जाय आराम कर. पाणी गिनी पेत नाही काय आली तर एवढा दुरून? नाही एवढी काही वज्जर तहान नाही लागली मला. थंडास्त मौसम आहे, कायची तहान लागते. मी जातो जराशी आराम करतो.
बाबा बाबा तुम्ही असं करायला नाही पाहिजे होतं. आईले लयच लागलो. आईले अर्जंटमध्ये दवाखान्यात न्याय लागते बाबा. पहा तुम्ही किती चेहरा सुजल्यासारखा दिसून राहिला म्हटलं. जिथं तिथं रक्त दाटलं आहे आईच्या अंगावर. हे असं कसं मारून राहते बाबा. असं चांगलं वाटते का आता? आणि किती लागलं आता ह्या वयात? आणि जास्त कमी होऊन गेलं तर मग काय होणार आहे? ह्या वयात लागून तर हे असं नका करू जो बाबा तुम्ही. असं नका करू जो. आता हे वय आहे का तिचं मारखाचं? अरे पिंट्या तुला काय माहित आहे म्हटलं. तू आईनं म्हटलं मध्ये एक वर्ष काय जेव्हापासून तुझं लग्न झालं तेव्हापासून म्हटलं तिचा दिमाग काही जागेवर होता नाही. पहिले होता पोरीच्या काळी, पोरीच्या राजी तर होता. पोरी गेल्या ते गेली हे गेली आणि मग तुझ्या आईचा म्हटलं दिमागच म्हटलं सटकून गेला होता. किती काही बोलून राहिलो होतो, किती काही करून राहिलो होतो, तर तिच्या दिमागात कोणती गोष्ट येऊन नाही राहिली होती. मॅटासारखी करून राहिली होती ते. त्या पोरीची जिंदगी बर्बाद करून राहिली होती. किती वेळ झाला आता? 2-4 वेळा मार खाल्ला तिनं कुत्र्यासारखा. पण तरी म्हटलं तिच्या सुधाराचे लक्षण काही दिसून नाही राहिले होते. शेवटी अस्तावून पस्तावून तिले म्हटलं तुझ्या आजीच्या घरी पाठवलं. तरी ते म्हणे का मी सुधरत नाही. शेवटी म्हटलं माझा जीव जायला आणि आता माझा हात उचलला. मग मी हात उचलला. काय करू मी? मजबूर होऊन गेलो मी. हात उचलासाठी मजबूर केलं तुझ्या मायनं. पण एक गोष्ट एवढी चांगली झाली का हे जो आताचा मार खाल्ला त्याच्यात म्हटलं तुझी आई एकदमच सरकी होऊन गेली. काय काय बाबा काय म्हणून राहिले तुम्ही? अरे ज्याची उम्मीदही नव्हती म्हटलं तुझ्या आईच्या इकडून ते केलं म्हटलं आज तुझ्या आईनं. पोरीले म्हटलं असं काही समजावलं म्हटलं ते समजायला तयार नव्हती रश्मी. तिथं काय काय हाल केले तिनं तिच्या सासरच्या लोकांची म्हटलं. नीच ती अज्जातून गेली होती ते. पण म्हटलं हिनं मंदानं तिला एवढं चांगलं समजावलं का म्हटलं फक्त ते 10-15 मिनिटं बोलली तिच्यासोबत तर म्हटलं ते एकदमच दुरुस्त होऊन आली. एकदम दुरुस्त होऊन. काय काय बाबा काय बोलतो तुम्ही? आईनं समजावलं तिले? अरे नाही तर काय तू आईनं समजावलं म्हटलं. आणि मग त्याच्यानंतर तुझ्या बहिणीनं सगळ्याची माफी मागितली. नवऱ्याची, तिच्या सासूची, तिच्या आतो सासूची. आणि काय म्हणे आतो सासू बदमाश आहे म्हणे. नाही रे चांगली बाई आहे ते, चांगली बाई आहे. आता असते कोणी तिखट बोलणारं. तिखट बोलणारं असलं म्हणजे जरुरी आहे का ते बदमाशच असं म्हणून? कोणाकोणाला राहते सवय जराशी तिखट बोलायची. तर म्हटलं सारं हिनं बैकून टाकलं होतं. पूर्ण तालच बयकला होता. पण म्हटलं तुझ्या आईनं नाही आहे काय सगळं सांभाळून घेतलं. अशीच जर हे पहिले राहिली असती तर कायले एवढा धिंगाणा झाला असता घरचा. घराचा दाराचा कायले धिंगाणा झाला असता आणि कायले एवढा मार खा लागला असता. जरासं मारलं म्हटलं पण चांगलीच जागेवर येऊन गेली. जरासं नाही म्हणा लयच मारलं मी तिले. म्हणूनच तिची अक्कल ठिकाण्यावर आली. पण भाऊजी काही असो पण ह्या गोष्टीत म्हटलं मी तुमचा साथ काही देणार नाही. कारण की बायकोवर हात उचलणं म्हटलं हे केव्हाही बरोबर नाही आणि ह्या वयात तर बिलकुलही नाही आहे म्हटलं. आता तिनं म्हटलं समजदारीपणा दाखवला ना तर तुम्ही समजदारीपणा दाखवा. आणि आता तुम्ही म्हटलं तुम्ही तुमचं नातं बरोबर करून घ्या. काही नाही पडलाय. तिरगा मिरगी मार ठोक काय पडलाय? काय पडलाय म्हटलं. जीवन आहे सुखानं जगा. मग तर म्हटलं नाही राहिलं ना कोणी जीवनात तर कसं जीवन असते ते मला विचारा. मग मला विचारा कसं घर खाले येते तर म्हटलं. आता ती समजूतदारपणा दाखवून राहिली तर तुम्ही जराशे दाखवा. तिला जरासं दवाखान्यात ना लय लागलं म्हटलं. तिले कणारून राहिली होती ते तिच्याकडून उठणं बसणं नाही होऊन राहिलं. लयच मारलं म्हटलं. तिचे हात पाय पूर्ण अकळले आणि डोळ्याले एकदम डोळ्यावरच लागलाय म्हटलं. रक्त गिक्त दाटलं असन. डोळ्याले काही इजा झाली काही झाली तर मग फालतूच आपतून जाईन ना पुढं जाऊन. हो वहिनी तुम्ही बरोबर बोलून राहिल्या. मी तिची माफी मागून घेतो. मी एवढं नाही मारायला पाहिजे होतं आता ह्या वयात. पण काय करू रागच आणते ते तेवढा. आणि करतेच तसे कारनामे. काय करू मी? बरं मी बोलतो. आणि हे पाय पियुष तू चहा करून राहिला ना. तिकडेच आणून दे म्हटलं चहा. मी हातपाय गीतपाय धुतो जराशे. मग चहा पितो जरासा बसून. आणि तू आईसोबतही बोलतो. पण मी लय थकलो आहे म्हटलं. मग काही तब्येत बरोबर लागून नाही राहिली होती पहिले. तिकडे गेलो होतो तर कालपासूनच थोडीशी तब्येत बयकली. तुला तर माहीतच आहे. डॉक्टरनं औषध दिली होती तर मी जरासा आराम करतो. तू आईले नाही काय तू घेऊन जाय दवाखान्यात. तू घेऊन जाय दवाखान्यात. बरं बाबा बरं मी घेऊन जातो दवाखान्यात घेऊन जातो. तुम्ही काळजी नका करू. करा तुम्ही आराम. मी चहाही करतो ना आणतो तुमच्यासाठी. शांताई आता कसं आता सगळं बरोबर निपटलं म्हणा. खुशी तर होऊन राहिली एक. पण आईले लागलं आहे ना त्याच्यानं मन जरासं भारी आहे. मी काय करतो मी नाही काय चहा करतो. तुझ्यासाठी करू काय चहा? तुम्ही पिता काय? तुला जमन काय माहिती तर चहा करणं. तुला जमन काय? तू गेला काय कधी किचनमध्ये चहा घ्या करासाठी? काय चालला मोठा तिथं कराले? करतो ना पाहतो ना कुठं आहे तर चहा पत्ती कुठं आहे तर पाहतो आणि करतो बसतो. आणि मोठे स्वयंपाकाचं कसं म्हटलं? आणू काय बाहेरून भाजी गिजी आणू काही आईची तर तब्येत बरोबर नाही आहे. पोळी आणून घेऊ काय मग? पोळी आणि भाजी आणून घे काय बाहेरूनच म्हटलं एखाद्या ढाब्या गिब्यातून. सांग तू आणून घेतो मग मी सगळीसाठी म्हटलं. तू आहे मी आहे अंकुश आहे नाही बाबा
जणांसाठी आणा लागल. अरे नाही बाप्पा, बाहेर गिअरचं काही आणू नको. बाहेरचं काही आपल्याला पचत नाही. बिलकुलही नाही पचत म्हटलं. तू काही काळजी करू नको. मी असं करतो ना, खिचडी लावून देतो. खिचडी लावून देतो आणि तू करून घे चहा. हां, खिचडी लावून घेतो मी, कारण की आता त्या मंदाले तर काही म्हणता येणार नाही स्वयंपाकाचं. आणि तिचं तसंही तब्येत बरोबर नाही आहे कालपासून. काय म्हणावं तिला आता. लय मारलं रे त्या बाबानं. हां, लय मारलं. आता जाऊ दे म्हणा. हां, पण मीच करून घेतो ना, खिचडी करून घेतो. आणि मस्त म्हटलं ठेचा करून घेतो खिचडीसोबत. हां, आणि पापड गिपड आहे काय घरात? आहे काय पापड? मोठे आई मला पापड गिपडायचं कसं माहित नाही, कुठं आहे आणि कुठं नाही. मी असं करतो, दुकानातून एक पाकिट आणून देतो तुला पापडाचं. तू तळून घेजो आणि ठेचा करून घे जरासा, आणि मस्त खिचडी करून घे. हां, मी पहिले चहा करून घेतो, तू बस इथं, मी तुला आणून देतो चहा. नाही तर चालतं काय तिकडे माझ्यासोबत? नाही बापा, घोयमय करशील तू. हां, सांडू बड जाय, तूच कर. मी बसतो इथं, मग मी जाईन खिचडी करायला. नाही तर दोघं जण आपण तिथं खिचाबिची करा, सारा सांड उबड करून टाकू. मग तू लप 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 करतं निसता. हे दे, हे द्या, हे द्या, इथे कुठं ठेवलं, हे कुठं ठेवलं. हां, जाय तूच कर. हो कर, आई बाबाला देऊन दे. हां, माझ्यासाठी आणून घे एखादा कप चहा करशील तर जास्तीचा. हां, मग मी खिचडी करतो त्यापर्यंत नाही का मी जरासा लसण गिसण छिलतो जरासा. हां, हिरव्या मिरच्याचा ठेचा करतो, त्याच्यात टाकतो म्हटलं थोडासा लसण. ते छिलछाल करतो मी. तू कर चहा. बरं बरं मोठे आई, बस बस तू, मी करतो चहा. चमा आई बहीण, किचनमध्ये तर येऊन गेलो, पण आता भांडं कुठं आहे? हां, चहा ठेवासाठी भांडं नाही दिसून राहिलो. हां, चमा आई बहीण, चहापत्तीचा डब्बा इथं नाही दिसून राहिला. हां, चहापत्तीचा डब्बा नाही, साखरीचा डब्बा नाही. दूध तर असन म्हणा फ्रीजमध्ये. हां, दूध असन, दूध भेटून जाते आपल्याला. फक्त भांडं पाहावं लागते, चहापत्ती पाहावं लागते आणि साखर पाहावं लागते. एवढं आयटम भेटलं का मग आपली चहा तयार आहे की नाही मंडळी? असं ताल राहते म्हटलं. बायको घरी राहिली का आपण 50 वेळा चहा मागतो. चहा करणं, चहा करणं. आणि जेव्हा म्हटलं आपल्यावर बारी येते, तेव्हा आपल्याला ना भांडं दिसते, ना चहाची पत्ती दिसते, ना साखर दिसते. पूर्ण म्हटलं घुमा लागते एखाद्या भिंगरीसारखं. आहे की नाही? मोठं कठीण आहे बाप्पा, मोठं कठीण आहे. म्हणून तर मी लवकर धाडत नाही माझ्या बायकोले. म्हणून नाही धाडत मी. आणि तुम्हालाही सांगतो, हां, तुम्ही नका धाडू बाप्पा. मोठे वाक्य होते. बायका गेल्या ना तर मोठे वाक्य होते बाप्पा जीवाचे. चहा वेळेवर भेटत नाही, जेवाले वेळेवर भेटत नाही, जे नाही आवडते ते खा लागते. हां, मोठे वाक्य होते बा, मोठे वाक्य होते. म्हणून म्हणतो, कोणीच आपल्या बायकोला म्हटलं धाडत नका जाऊ जास्त दिवस. सकाळी गेलं का संध्याकाळी म्हटलं घरी सोबतच न्या, सोबतच आणा. पण काय करू आता, मी तसंच केलं असतं, सोबतच नेलं असतं, सोबतच आणलं असतं. पण माझ्या बॉसनं सुट्टी नाही दिली ना. तिथंच फसलो मी, तिथंच फसलो. बरं मग, आजचा निरोप मीच घेतो तुमचा. उद्याचा मस्त व्हिडिओ पहा. आजचा व्हिडिओ कसा वाटला तर सांगा. आणि म्हटलं भरभरून कमेंट करा, एकदम मन खोलून. आणि तुम्हाला काय काय वाटते आमच्या व्हिडिओबद्दल तेही सांगा. कोण चांगलं वाटते, आमचं कॅरेक्टर कोणतं कसं वाटते, सगळं सांगा म्हटलं. आणि आता तुमची रजा मी घेतो आणि भरभरून कमेंट करा. उद्या तुमची राधिका तुमचे सगळ्याची नावं घेईन. म्हणून म्हटलं मस्त कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मी करून राहिलो चहा. येतं का मग चहा प्याले?